ओके, तर आता आपण जो टॉपिक सुरू करणार आहे तो आहे कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. ओके, कार्बोहायड्रेट काय असतात? कार्बोहायड्रेट आहेत बायोमॉलिक्युल्स. राईट, आपण फूड खातो, ते फूड कोण बनवतं? प्लांट्स बनवतात. बाय विच प्रोसेस? बाय फोटोसिंथेसिस प्रोसेस. प्लांट्स काय करतात? फूड प्रिपेअर करत असतात. आणि काय काय यूज करतात? कार्बन डायऑक्साईड यूज करतात, वॉटर यूज करतात, सनलाईट यूज करतात. राईट, त्यामुळे काय होतं, जे कार्बोहायड्रेट्स आहेत ना, ते आहेत मेजर सोर्स ऑफ एनर्जी. त्याला काय म्हणू शकतो आपण? मेजर सोर्स म्हणतो एनर्जीचं प्रत्येक लिव्हिंग सेल्स मध्ये. आले लक्षात? आता जे आपण फूड खातोय तो असतो कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये, तर आपली बॉडी जी आहे त्या कॉम्प्लेक्स फूडला डायरेक्टली ऍब्झॉर्ब करू शकत नाही. म्हणून त्यांना काय करावं लागतं? ब्रेक करावं लागतं इन सिम्पलर वन्स मध्ये, सो बॉडी कॅन ऍब्झॉर्ब द फूड. राईट, तर आता आपण बघूया जो मेन कार्बोहायड्रेट आहे. मेन कार्बोहायड्रेट कुठला आहे? मेन कार्बोहायड्रेट आहे ग्लुकोज. आता ग्लुकोज काय आहे? ग्लुकोज हा एक मोनोसॅकॅराइड आहे. माहितीये का व्हॉट इज मोनोसॅकॅराइड? मोनोसॅकॅराइड म्हणजे काय? सिंगल युनिट ऑफ ग्लुकोज, ज्याच्यामध्ये एकच ग्लुकोजचे युनिट प्रेझेंट आहे त्याला काय म्हणतो आपण? मोनोसॅकॅराइड म्हणतो. आणि जर दोन असतील तर काय म्हणणार आपण? डायसॅकॅराइड म्हणणार. राईट, आणि मोर दॅन टू असतील तर आपण त्याला पॉलिसॅकॅराइड असं म्हणू शकतो. जर मेन जो कार्बोहायड्रेट आहे जो ब्लड मध्ये प्रेझेंट असतो दॅट इज ग्लुकोज. आले लक्षात? आता फास्टिंग ब्लड ग्लुकोज लेवल नॉर्मल इंडिव्हिज्युअल्स मध्ये काय असायला हवी? दॅट इज 70 to 99 mg/dl. ठीक आहे, फास्टिंग स्टेज आहे म्हणजे आपण काही खाल्लेलं नाहीये, त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये, आपल्या ब्लड मध्ये ग्लुकोजची लेवल काय असणं गरजेचं आहे? नॉर्मल लेवल काय असेल? 70 to 99 mg/dl ही नॉर्मल लेवल आहे. ठीक आहे, असा एमसीक्यू तुम्हाला विचारला जाऊ शकतो की नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये ब्लड ब्लड ग्लुकोजची लेवल काय असायला हवी. ओके, आता पुढे पाहूया पाथवेज. काय आहेत मेजर पाथवेज ऑफ कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम? आता एक गोष्ट लक्षात घ्या, ग्लुकोज जो आहे तो आहे हे सेंट्रल इन मेटाबॉलिझम. ठीक आहे, म्हणजे बॉडी काय करते? ग्लुकोजला जेव्हा हवंय तेव्हा यूज करते, जेव्हा गरज नाही तेव्हा काय करते? स्टोअर करते, आणि जेव्हा परत गरज आहे तेव्हा त्याला काय करू शकते? ब्रेक करू शकते. राईट, त्या ग्लुकोजला काय करते? ब्रेक करते. म्हणजे हे जे सगळे पाथवे आहेत, तिथे आपण जे सगळे पाथवे पाहतोय ते सुरू होतात ग्लुकोज पासनं, किंवा ग्लुकोज शेवटी बनतं. ठीक आहे, तर आता ते कसं बनतं किंवा त्यांचं ब्रेकडाऊन कसं होतं, सिंथेसिस कसं होतं, तेच हे सगळे पाथवे आपण पाहणार आहोत. पहिला जो पाथवे आहे तो आहे ग्लायकोलायसिस. आता ग्लायकोलायसिस म्हणजे काय? एक गोष्ट लक्षात घ्या, लायसिस म्हणजे असतं ब्रेकडाऊन आणि जेनेसिस म्हणजे असतं सिंथेसिस. लायसिस मध्ये होतं असतं एखाद्या प्रोडक्टचं ब्रेकडाऊन, आणि जेनेसिस मध्ये होत असतं एखादा प्रोडक्ट सिंथेसिस. ओके, नवीन प्रोडक्ट बनत असतो. आता ग्लायकोलायसिस म्हणजे काय असणार आहे? ग्लुकोज. लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन. ग्लुकोजचं काय होणार आहे? ब्रेकडाऊन होणार आहे. कशामध्ये होणार आहे? पायरुवेट किंवा लॅक्टेट मध्ये. पायरुवेट आणि लॅक्टेट डिपेंड करतं एरोबिक सिच्युएशन आहे का अनएरोबिक कंडिशन आहे त्यावरती डिपेंड करतं की ग्लुकोजचं ऑक्सिडेशन कशामध्ये होणार आहे. ठीक आहे, आता ऑक्सिडेशन हा टर्म मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन म्हणजे काय लक्षात ठेवायचं, पुढे आपण हे टर्म यूज करणार आहे. ठीक आहे, तर इथं काय होतं? ग्लुकोज जे आहे ग्लुकोज ऑक्सिडेशन होतं टू पायरुवेट अँड लॅक्टेट. ओके, डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन. एरोबिक आहे का अनएरोबिक आहे? एरोबिक म्हणजे काय? इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, आणि अनएरोबिक म्हणजे काय? इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. ओके, आता ग्लायकोलायसिसचा जो एंड प्रोडक्ट भेटतो तो असतो पायरुवेट. आता पायरुवेट जेव्हा आपल्याला भेटतो त्या पायरुवेटचं पुन्हा काय होतं? मॉडिफिकेशन होतं इंटू ऍसिटिल कोए. का मॉडिफिकेशन होतं? कारण ही जी सगळी प्रोसेस होत असते ग्लायकोलायसिसची ती होते सेलच्या सायटोप्लाझम मध्ये. राईट, आणि सिट्रिक ऍसिड सायकल कुठे होते? मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये. पायरुवेट डायरेक्टली मॅट्रिक्स मध्ये जाऊ शकत नाही, म्हणून त्याला काय करावं लागतं? पायरुवेटला मॉडिफाय करावं लागतं इंटू ऍसिटिल कोए मध्ये. ठीक आहे, यांचं स्ट्रक्चर सेमच असतं, म्हणजे जे काही कार्बन कंपाऊंड प्रेझेंट आहेत ते सारखेच असतात, फक्त मॉडिफिकेशन झालेलं आहे. मॉडिफिकेशन कशामध्ये झालेलं आहे? ऍसिटिल कोए मध्ये झालेलं आहे. ओके, पायरुवेटचं मॉडिफिकेशन होतं ऍसिटिल कोए मध्ये, आणि सिट्रिक ऍसिड सायकल मध्ये काय होणार आहे? मग हेच ऍसिटिल कोए काय होईल? ऑक्सिडाइज होईल, ऑक्सिडेशन होईल ऍसिटिल कोएचं. कशामध्ये? CO2 मध्ये. ठीक आहे, आता काय होतं इथं आपल्याला माहितीये हे सगळे जे पाथवे चालू आहेत ते कशासाठी चालू आहेत? आपल्याला एनर्जीची गरज असते, बरोबर आहे, आणि एटीपी काय आहे? एनर्जी सोर्स आहे. मग काय होतं इथं काही इलेक्ट्रॉन कॅरियर्स पण तयार होतात जे पुढे जाऊन एटीपी ला काय करत असतात? जनरेट करत असतात. आलं लक्षात? आता जो हा सिट्रिक ऍसिड सायकलचा जो पाथवे आहे ना तो एक फायनल कॉमन ऑक्सिडेटिव्ह पाथवे आहे. कशासाठी? कार्बोहायड्रेटसाठी, फॅटसाठी, अमिनो ऍसिडसाठी, या सगळ्यांसाठी काय आहे? हा एक कॉमन पाथवे आहे. आलं लक्षात? ग्लायकोलायसिस आणि सिट्रिक ऍसिड सायकल. पुढे आहे ग्लुकोनिओजेनेसिस. मी आत्ताच सांगितलं जेनेसिस. जेनेसिस म्हणजे काय असणार आहे? सिंथेसिस. ग्लुको इथं काय आहे? ग्लुको
निओजेनेसिस म्हणजे कशाचे सिंथेसिस होणार आहे? ग्लुकोजचे सिंथेसिस होणार आहे. आणि कशापासून होणार आहे? नॉन कार्बोहायड्रेट प्रिकर्सर पासून होणार आहे. जसे की अमिनो ऍसिड असेल किंवा ग्लिसरॉल असेल, त्यांच्यापासून काय होणार? ग्लुकोजचं सिंथेसिस होणार. पुढचा जो पाथवे आहे तो आहे ग्लायकोजेनेसिस. आता ग्लायकोजेनेसिस म्हणजे काय? जेनेसिस म्हणजे मी सांगितलं की सिंथेसिस. तर ग्लायकोजन म्हणजे ग्लायकोजनचं काय होणार आहे? सिंथेसिस होणार आहे. आणि कशापासून होणार आहे? ग्लुकोज पासून होणार आहे. हे आपण कशामध्ये पाहणार? ग्लायकोजेनेसिस मध्ये. पुढचा जो पाथवे आहे दॅट इज ग्लायकोजिनोलायसिस. लायसिस आलंय म्हणजे काय आहे? ब्रेकडाऊन आहे. कशाचं? ग्लायकोजनचं. काय होतंय? ब्रेकडाऊन होतंय ग्लायकोजनचं. कशामध्ये? ग्लुकोज मध्ये. अँड देन टू लॅक्टेट अँड पायरुवेट. आणि नंतर कशामध्ये होणार आहे? लॅक्टेट आणि पायरुवेट मध्ये होणार आहे. आलं लक्षात? कोणते कोणते पाथवे आहेत यामध्ये? ग्लायकोलायसिस एक आहे, सिट्रिक ऍसिड सायकल एक आहे, ग्लुकोनिओजेनेसिस आहे, ग्लायकोजेनेसिस आहे आणि ग्लायकोजिनोलायसिस आहे. ओके. आता हे जे ग्लायकोजेनेसिस आणि ग्लायकोजिनोलायसिस आहे हे सगळं कशामध्ये येतं? ग्लायकोजनच्या मेटाबॉलिझम मध्ये येतं. ओके. पुढील पाथवे पाहूया. पुढचा जो पाथवे आहे तो आहे पेंटोज फॉस्फेट पाथवे. आता पेंटोज फॉस्फेट पाथवे काय असणार आहे? हा एक पाथवे जो आहे तो आपला अल्टरनेटिव्ह पाथवे आहे ग्लायकोलायसिसचा. यामध्ये पण ऑक्सिडेशनच होतं ग्लायकोलायसिस मध्ये जसं होत असतं तसंच ग्लायकोलायसिस किंवा टीसीए सायकल सारखंच यामध्ये पण काय होत असतं? ऑक्सिडेशन होतं ग्लुकोजचं. आणि काय होतं? ग्लुकोज डायरेक्टली ऑक्सिडाइज होतो कशामध्ये? CO2 मध्ये आणि वॉटर मध्ये. यालाच काय म्हणतो आपण? पेंटोज फॉस्फेट पाथवे असं म्हणतो. आलं लक्षात? पुढे हे दोन पाथवे जे आहेत ते आहे युरोनिक ऍसिड पाथवे आणि गॅलेक्टोज मेटाबॉलिझम. आता युरोनिक ऍसिड पाथवे मध्ये काय होतं? जे ग्लुकोज आहे ते कन्वर्ट होतं ग्लुकोरोनिक ऍसिड मध्ये. या ऍसिड मध्ये याचं कन्व्हर्जन होत असतं. ओके. इन सम ॲनिमल टू एस्कॉर्बिक ऍसिड. आणि काही ॲनिमल्स मध्ये काय होतं? याचं जे कन्व्हर्जन होतं ते कशामध्ये होतं? एस्कॉर्बिक ऍसिड मध्ये होत असतं. आले लक्षात? हा पण काय आहे? एक अल्टरनेटिव्ह ऑक्सिडेशन पाथवे आहे ग्लुकोजचा. आणि लास्ट जी मेटाबॉलिझम आहे दॅट इज गॅलेक्टोज मेटाबॉलिझम. गॅलेक्टोज मेटाबॉलिझम काय असणार आहे? याच्यामध्ये कशाचं कन्व्हर्जन होणार आहे? याच्यामध्ये होणार आहे ग्लुकोजचं. गॅलेक्टोज जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? ग्लुकोज मध्ये होणार आहे. ठीक आहे. आणि काय भेटणार आहे? लॅक्टोज भेटणार आहे. आलं लक्षात? आता जो पेंटोज फॉस्फेट पाथवे आहे त्याला असं पण म्हटलं जातं हेक्झोस मोनोफॉस्फेट शंट असं सुद्धा म्हटलं जातं किंवा डायरेक्ट ऑक्सिडेटिव्ह पाथवे असं सुद्धा म्हटलं जातं. आलं लक्षात? गॅलेक्टोज मेटाबॉलिझम मध्ये काय होतं? कन्व्हर्जन होतं कशाचं? द पाथवे कन्सर्न विथ कन्व्हर्जेशन ऑफ गॅलेक्टोज टू ग्लुकोज अँड सिंथेसिस ऑफ काय होणार आहे यामध्ये? लॅक्टोज सिंथेसिस होणार आहे. अजून पण बरेच पाथवे आहेत जसे की फ्रुक्टोज मेटाबॉलिझम येतं, अमिनो शुगर अँड म्युकोपॉलिसॅकराइड मेटाबॉलिझम येतं, पण ते तितके इम्पॉर्टंट नाही आहे तुमच्या लॅब टेक्निशियनच्या सिलेबसमध्ये. जे फ्रुक्टोज, पण तरी मी तुम्हाला थोडं सांगते की फ्रुक्टोज मेटाबॉलिझम मध्ये काय होतं? फ्रुक्टोजचं ऑक्सिडेशन होत असतं. ओके. कशामध्ये होतं? पायरुवेट मध्ये होतं. आणि परत यामध्ये काय कळतं? रिलेशन बिटवीन फ्रुक्टोज अँड ग्लुकोज मेटाबॉलिझम. या दोघांमधलं रिलेशन पण कळतं. कशामध्ये? फ्रुक्टोज मेटाबॉलिझम मध्ये. आणि आणखी एक जो पाथवे आहे दॅट इज अमिनो शुगर म्युकोपॉलिसॅकराइड मेटाबॉलिझम. त्यामध्ये काय होतं? सिंथेसिस होतं अमिनो शुगरचं. ओके. आणि बाकी शुगरचं पण फॉर द फॉर्मेशन ऑफ म्युकोपॉलिसॅकराइड अँड ग्लायकोप्रोटीन साठी. आलं लक्षात? हे पाथवे आहेत आपल्या कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझमचे. आता हे सगळे पाथवे पण आपण इन डिटेल पाहणार आहोत की कुठल्या स्टेप्स आहेत, कुठे एटीपी युटिलाइज होतोय, कुठे सिंथेसिस होतोय. या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा पाथवे पाहणार ना डिटेलमध्ये ते पाहणार आहोत. ओके. पुढचा जो पाथवे आहे ग्लायकोलायसिस तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. थँक्यू.